सांगितली का ते तर मला म्हणते तिखट कर बस की तर काही रानातल्या मिरची आपल्या असंच ती करा पण मी कांदा टाकायचं तर का मिरच्या हिरव्या तर आता मी काळं तिखट करणार आहे तर जर बारीक सारखं मिरच्या दिसती तर आता एवढ्या किती मिरच्या आहेत बघा ना आता कांदा बी द्यायला लागली या तर बघा मग कांदा किती देते आता तिखटापुरता दे लय देऊ नको लय बी बोलायला नको आता एवढ्या मिरच्या भरल्यावर परत ते दुसरं कुठं ठेवायचं लसूण इकात आणलाय का तर आता बघा नाही म्हणलं तर आता ही दोन्ही किलो मिरची आहे ना तर आता काय माहिती आता तेवढ्याचा अंदाज किती आहे किती नाही तर घेतले तर करायचं एवढ्या मिरच्या आणि निसरी लाल खडक मिरची आहे बघा किती ते तर आई वडील असल्यावर काय सुद्धा कमी पडत नसतं या तर तुम्हाला म्हणलं नाही ना माहेरचा लय आधार आहे बाई आता बस कर आणि रानातलं कांदा येतं बरं का बाई केवढं कांदा येतं हाय का तर आपण आता काय घेतले ते मिरच्या ह्या त्यात घेतल्या मिरच्या ह्या की तर चला आता आपण तर काही वांगी बी दिले ती रानातली आणि ही डाळिंब आहे ना अरे ही तर बसले तर गाडीवरच काय करायचं त्यांना का पा पडावं तू मग काय करावं तर हे हाय ते आपला लेख त्यामुळे चेष्टा करतोय आता काय करावं तर पोराला का दादाला आपल्या न्यावंच लागतंय त्या बारशीला तर रात्री बी तापला होता तर त्याचं औषध गोळ्या इथं घेऊन चालली रात्री 9 वाजता आणलं होतं त्याला दवाखान्यातलं तेव्हा तिथं म्हणते 5 वाजता आणलं होतं तर ते ही वली कपडे येते म्हणून केले ते ह्याच्यात तर आता ही बस नाही किंवा बस झाली एवढेच किती लागते आम्ही आलतो 2 दिवस साठी राहायला पण 8 दिवस झाला आता इथंच आहे लेकरांची शाळा 2 दिवस बोलली तर चला आता तुम्हाला बघायची होती आहे ती तर काही आहे बघा इकडं वडील आहेत तर आता सगळी विचारते ती वडील बरं आहेत का बरं येतं तर आता ना अण्णा तुम्हाला कसं वाटतंय बरं वाटतंय का तर बघा त्यांना आता बरं वाटतंय आता निघालूया तुला बी बरं वाटतंय का कसं वाटतंय ना तर चाललंय आता ही गाडीवर आपण काय जाणार नाही पण ही बहिणीचं पोरगं आले आपल्याला आता सोडणार आहे स्टँडवर आणि ही आपल्या ह्यांनी चालवली गाडी चालत आहे तिथपर्यंत तर दादा आजारीच आहे आपला चलता रात्री जाऊ का मग ना बाय तर चाललं बघा आता तर एवढं घेतलंय आता त्यात मिरच्या ती हे कपडे ते आपले तर भाव ते सगळं गेले ते तर चला आता मग घरी